जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. पण तुम्ही एवढ्या रागावलात कशाला? ही आरोही आहे ना, प्रत्येक वेळी मी आणि तन्मय एकटे असलो की आमच्या मध्ये येते मुद्दामून. यापुढे जर तू असं काही केलंस ना तर मी तन्मयचं नाव हे असं भिंतींवर नाही लिहिणार. त्याचं नाव तुझ्या आयुष्यातून पुसून टाकीन कायमचं. काय झालंय नंदिनी? मला खूप भीती वाटते आरोही. मला खूप भीती वाटते. काय झालंय काय पण? नंदिनी अगं बोलशील का? माझ्या रूम मध्ये कोणीतरी आहे. नंदिनी कुठे गेली असेल ग? त्यातून राया जबडे घरी आलाय. दादा एक मिनिट थांबा जरा. काय गर्दी का झाली एवढी इथे? अहो मॅडम, एका तरुण बाईला गाडीने उडवले. घेऊन जायचंय ना तुम्हाला तुमच्या मुलीला, पण त्याआधी मी जे सांगतेय ना ते नीट लक्ष देऊन ऐका. ती लवकरात लवकर बरी व्हावी एवढाच माझा हेतू. आम्हा सगळ्यांच्या चांगुलपणाला दुबळेपणा समजण्याची चूक अजिबात करू नका राया जबडे. यानंतर नंदिनीने अगदी जीव देण्याचा प्रयत्न सुद्धा केला ना तरी तन्मयवर त्याचा आरोप येता कामा. मी पुण्याला गेले आणि इथे नंदिनीने पुन्हा काही घोळ घातला तो जमणार नाही का तुला? नाही आई, म्हणजे मी जाईन पण नंदिनीचं. आरोही 2 दिवस नसणार आहे, म्हणजे फक्त मी आणि तन्मय. तू जा. अगं खरंच माझी काळजी घ्यायला एवढे सगळे जण आहेत. तर नंदिनीच म्हणते मी राहीन व्यवस्थित म्हटल्यावर मला जायला काहीच प्रॉब्लेम नाही. तन्मय अरे तन्मय, अरे कोणीतरी डोरबेल वाजवत आहे आपली. तन्मय मला खूप भीती वाटते. तन्मय मी आहे बघतो. एवढ्या रात्री कोण आलं असेल? तन्वी, तिचं रक्षण कर आणि लवकरात लवकर ती सुखरूप घरी येऊ दे. तुम्ही दोघंच आलात? तन्वी, तुम्ही बोलत का नाही आहात? आज माझं ऑफिसला जायचं बिलकुल मूड नाही. तू म्हणत असशील तर मी इथेच थांबतो. थांब ना. मी तुझ्याशी असं वागायला नको. मी तुझ्यावर ओरडलो, माझी चूक झाली. प्लीज असं नको बोल. तन्मय, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मला माहिती आहे तुझं पण फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम आहे. आय लव्ह यू. ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. तुला कुठे सापडली?
मला ना एक बुक हवे ज्याच्यात अशा लाईन्स असतील. मला त्याच्यावर स्पेलिंग्स लिहायचे आपल्या सगळ्यांची घरातल्या. आरोहीने सांगितलंय मला. दे ना बुक, दे ना मला. मिळालं मिळालं मिळालं. हे घेऊन. बाई, त्या जिजूच्या प्रोजेक्टची वाट लावलीस तेवढं पुरे नाहीये का? मग आता माझ्या बुकची वाट लावतेस? असं काय करतेस? दे ना मला बुक प्लीज. मला हवंय बुक. तुला ताईने सांगितलंय की नाही? हा, मग तिलाच जाऊन विचार. ओके, कट्टी. बुक बुक मला कुठे मिळेल बुक? इथे कुठेच नाहीये बुक. स्पेलिंग्स लिहायला बुक. कपाट. काय आहे? हे किती मस्त आहे. आता मीच आरोहीला सरप्राईज देणार. ती मला देणार होती ना, पण माझा पहिला नंबर. मी सरप्राईज देईन आणि तिला खूप आवडेल. मग ती मला गुड गर्ल म्हणेल. येस ये. हे स्पेलिंग्स, हे लेटर्स, पण मी घेऊन कसं जाऊ? ANMAY. मीराताई, काय ग दुर्वा, कुठे? बस नाही आली अजून? नाही, शाळेची बस आली पण काय? दुर्वा कुठे? गीता? दुर्वा नव्हती त्या बसमध्ये. दुर्वा नव्हती? आय एम सो सॉरी मीरा. बिचारी मीरा. एक विचारायचं होतं. आम्हाला तुमचं गाणं वैदही असल्यावरच ऐकायला मिळेल का? हो, मी म्हटलं ना, मला इन्स्पिरेशन लागतं. आणि समजा मी आता या क्षणी इथं वैदहीला प्रकट केली तर? काय, तर माझं गाणं त्याच क्षणी प्रकट होईल. ठीक आहे मग. मागच्या वेळी सुद्धा तुम्ही मॉडेलिंगसाठी नकार दिला. दरवेळेला म्हणवा असंच जर नुकसान होत राहिलं ना, सगळं संपेल लवकर. मे बी कंपनी बंद पडेल माझी. राजवीर, मी असं बोलतोय कारण उद्या जर माझी कंपनी बंद पडली ना म्हणवा, तर त्याला फक्त तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. एक जरा काम करतेस, ही कॉफी जरा सुहाच्या रूम मध्ये नेऊन दे ना. 2 कॉफी? कोण आलंय? तो तेजस आलाय ना, सुहाच्या रूम मध्येच बसलाय.